मराठा महासंघ आणि जाट महापंचायत यांच्यात बैठक 13 जानेवारीला आरक्षणापासून वंचित असलेल्या देशभरातील समाजाला सोबत घेत पुन्हा बैठक घेणार। देवेंद्र फडणवीसांवर टीका करून उद्धव ठाकरे स्वतःची किंमत कमी करताय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका, तर फडणवीसांनी कार सेवेत पूर्ण योगदान दिलंय, बावनकुळेंची माहिती। उद्धव ठाकरेंचा राम मंदिराशी संबंधच काय? भाजप नेते आशिष शेलारांचा सवाल। राम मंदिराच्या उत्सवामध्ये तिळमात्र संबंध नाही, त्यात निमंत्रित नसलेल्यांमध्ये उद्धव ठाकरेंचा समावेश, शेलारांचं वक्तव्य। शिर्डीमध्ये शरद पवार गटाचं 3 आणि 4 जानेवारीला शिबिरात राज्यभरातील जवळपास 2000 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण, आमदार प्राजक्त तनपुरे यांची माहिती। आजपासून सुरू झालेली जालना मुंबई वंदे भारत ट्रेन छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात पोहोचली। मुख्यमंत्र्यांकडून प्रवाशांचं स्वागत, तर पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांचे मानले आभार। ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे स्थानकाचा कायापालट होणार। 1000 कोटींचा मल्टी मॉडेल हब ठाणे स्थानकात उभारणार। ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याला यश। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये शेतकऱ्यांची दिशाभूल करून अदानींचा प्रकल्प उभारला जात असेल तर रस्त्यावर उतरू, खासदार विनायक राऊतांचा वन अधिकाऱ्यांना इशारा। स्वाभिमानी शेतकरी संघटना नवीन वर्षांपासून स्वाभिमानीचा नारा 7/12 कोरा अभियान राबवणार। शेतकऱ्यांचा 7/12 कर्जमुक्त करावा यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आणि युवक प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोलेंच्या संयोजनात अभियान राबवणार। राज्यात आज नव्या 172 कोरोना रुग्णांची नोंद, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 613 वर। 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या आगमन अनुषंगानं मुंबई पोलिसांचं ऑल आउट ऑपरेशन। पोलिसांच्या रेकॉर्डवरील 561 आरोपींपैकी 326 फरार आरोपींची तपासणी, 23 आरोपींना अटक। 2023-24 या आर्थिक वर्षात मालमत्ता करात कुठलीही वाढ नाही, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग यांचं स्पष्टीकरण। मुंबईकरांनी मालमत्ता करासंदर्भात कुठलाही संभ्रम बाळगू नये, महापालिका आयुक्तांचं आवाहन। अमरावतीमध्ये 10,000 विद्यार्थी देशभक्तीपर गाण्यावर एक सूर एक तालात गाणं म्हणणार। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त एक सूर एक ताल कार्यक्रमाचं आयोजन। अमरावतीत वाळूचा काळा बाजार थांबणार। पश्चिम विदर्भातील पहिला वाळू डेपो अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगिरी इथं सुरू। 600 रुपये प्रति ब्रासनं वाळूची विक्री, सर्वसामान्यांना दिलासा। सोलापुरात श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं आयोजन। या प्रदर्शनात सोन्या नावाच्या 7 फूट उंच 9 फूट लांब खिलार बैलाची चर्चा। प्रदर्शनामध्ये बैलाला 41 लाखांची मागणी। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य नागरिकांना घर चालवणं अशक्य, तर अब्जाधीशांचे खिसे भरण्याला सरकारचं प्राधान्य। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।